नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचे नेते. पंतप्रधान मोदींनी देशातील संजय राऊतांचा गंभीर आरोप. देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट UG 2026 परीक्षा पेपरफुटीमुळे वादात सापडली आहे. यामुळे नीट परीक्षा रद्द करण्यात आली होती. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. आता शिवसेना, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारसह न्यायव्यवस्थेवर अत्यंत तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते आहेत असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी नुकतंच मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र आणि राज्य सरकारसह न्यायव्यवस्थेवर अत्यंत तिखट शब्दात टीका केली. नीट पेपरफुटी प्रकरणापासून ते VIP सुरक्षा आणि न्यायाधीशांच्या भूमिकेपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाजपला धारेवर धरलंय. नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते आहेत. सध्याचे राज्यकर्ते कोण आहेत या संपूर्ण गैरव्यवहाराला आणि त्यामुळे झालेल्या 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना भाजपचे लोकच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विधानभवनात बाईकवरून जात होते तेव्हा संपूर्ण रस्ता अडवण्यात आला होता. भाजपच्या नेत्यांनी या ढोंगी प्रवृत्तीतून आता बाहेर पडायला हवं. केंद्रीय गृहमंत्री आणि अमित शहा यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आणि उपस्थित करतात ते म्हणाले, अमित शहा यांनी त्यांचा ताफा कमी केला का? दिल्लीतील 3 रस्ते केवळ त्यांच्या सुरक्षेसाठी बंद असतात. मग तुम्ही कसल्या ताफ्या काढण्याच्या गोष्टी करताय असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. जाऊ नका, हे भाजपचे आकडे असतात, तो आकडा कधीच लागत नाही. हे सगळे नीटमध्ये नीटच्या जाळी निर्माण झाली आहे. नेट आणि नीट हे सगळे भाजपचे लोक आहेत. ते उघड होईल. अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे. त्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र आणि इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही. सगळ्या शैक्षणिक संस्था या देशातल्या या सध्या भाजपच्या ताब्यात आहे. UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठं असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत. त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.